खरेदी विश्वासाची, खरेदी आनंदाची, योग्य दर, विनम्र सेवा, पलूसच्या आनंद बाजारची। सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर, प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स, स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा, कॉस्मेटिक्स, होजिरी, फुटवेअर, सर्व काही एकाच छताखाली। आनंद बाजार, SBI बँकेसमोर, पलूस। प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम। मोबाईल नंबर 95 79 87 93 39। पलूस तालुक्यात मतदानाला शांततेत सुरुवात। 129 केंद्रावर कडेकोट बंदोबस्त। पलूस तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे। एकूण 129 मतदान केंद्रावर प्रशासनाने जय्यत तयार केली असून 14 क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडत आहे। कुंडल, दुधंडी, अंकलखोप आणि भिलवडी यासारख्या संवेदनशील गटात पोलिसांनी विशेष बंदोबस्त तैनात केला असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडक नजर ठेवली जात आहे। निवडणूक अधिकारी विवेक काळे यांनी नागरिकांना शांततेत मतदान करण्याचं आवाहन केलं असून सकाळपासूनच केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे। नागरिकांनी स्थानिक स्वराज्य संस्थेसारख्या मोठ्या निवडणुकीसाठी आपलं योगदान द्यावं, मतदान करावं आणि योग्य निर्णयाने स्थानिक स्वराज्य संस्था सुशोभित करा। भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गावांमध्ये मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे सुरू झालेली आहे। सर्व ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन करण्यात येत आहे। धन्यवाद। जय हिंद। जिल्हा परिषद पंचायत समिती 2026 सार्वत्रिक निवडणूक या भिलवडी गावामध्ये एकूण मतदान केंद्र 11 आहेत। या सर्व 11 मतदान केंद्रावरती कालपासून प्रशासनाने अगदी जय्यत तयार केलेली आहे। सर्व मतदान अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्रावर काल सुरक्षित पोहोचले आहेत। त्याचबरोबर सकाळी मॉकपोल झालेला आहे आणि मॉकपोल होऊन बरोबर 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झालेली आहे। चोख बंदोबस्तामध्ये प्रत्येक मतदान केंद्रावरती पोलीस बंदोबस्त दिलेला आहे। संपूर्ण मतदान प्रक्रिया ही शांततेत सध्या तर सुरू झालेली आहे आणि माझं सर्व ग्रामस्थ नागरिकांना आव्हान राहील की या भिलवडी गावामध्ये मतदान हे शांततेत सायंकाळी 5:30 पर्यंत पूर्ण व्हावं। जास्तीत जास्त लोकांनी मतदानासाठी बाहेर पडायला पाहिजे। बाबासाहेब आंबेडकर किंवा भारताचे संविधान आहे त्यांनी आपल्याला लोकप्रतिनिधी निवडून देण्याची आपल्याला संधी दिलेली आहे आणि या संधीचं आपण सोनं करावं, लोकांनी बाहेर यावं, मतदान करावं। त्याच्यासाठी प्रशासनामार्फत BLO असतील, विद्यार्थी असतील, शाळा असतील यांच्यामार्फत आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे। लोकांच्यापर्यंत जास्त पोहोचलेलं आहे आणि मतदानाची टक्केवारी या भिलवडी गावामध्ये निश्चितपणे वाढणार आहे।